कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश। आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज सगळं एकाच ठिकाणी। टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था। आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव। कोपरगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष पराग संधान यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांत करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मांडला होता। यावेळी त्यांनी शहरातील विविध प्रभागांमध्ये गटारींच्या चेंबरवर मोठ्या प्रमाणात ढापे बसविण्यात आल्याचा दावा केला होता। मात्र या दाव्यावर आता राष्ट्रवादी काळे गटाच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधकांवर निशाणा साधला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेतील गटनेत्या गौरी मंदार पहाडे यांनी नगराध्यक्षांनी सांगितलेल्या आकडेवारीची सत्यता पडताळण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडे अधिकृत माहिती मागवली होती। मात्र नगर परिषदेकडून मिळालेल्या उत्तरात संबंधित माहिती सध्या उपलब्ध नसल्याचं नमूद करण्यात आलं असून मागितलेली माहिती ही विस्तृत स्वरूपाची असल्याने माहिती संकलित करण्यासाठी वेळ लागत असून आज रोजी आपणास माहिती उपलब्ध करून देऊ शकत नसल्याने आपणास अभिप्रेत माहिती संकलित झाल्यानंतर आपणास उपलब्ध करून देण्यात येईल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे। यावरून नगराध्यक्षांनी पत्रकार परिषदेत केलेला दावा फोल ठरल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वाल्मिक लहिरे आणि इम्तियाज अत्तार यांनी केला आहे। ज्या कामांची आकडेवारी नगराध्यक्षांनी जाहीर केली त्याची अधिकृत नोंदच नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे नागरिकांची दिशाभूल करण्यात आली का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। गुरुवारी गौतम बँकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद, बाळासाहेब रुईकर, मंदार पहाडे, विजय त्रिभुवन, संदीप कपिले, शैलेश साबळे, सोमनाथ आढाव आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी नगर परिषद प्रशासनाने संबंधित कामांची स्पष्ट माहिती जाहीर करावी तसेच नगराध्यक्षांनी केलेल्या दाव्यांचे पुरावे नागरिकांसमोर ठेवावेत अशी मागणीही करण्यात आली। दरम्यान या आरोपांमुळे कोपरगावच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं असून नगराध्यक्ष पराग संधान यांच्याकडून याबाबत काय स्पष्टीकरण दिलं जातं याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष परागजी संधान यांनी काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी 100 दिवसाचा आराखडा दिला। त्यांनी काय कामं केले काही नाही, तर त्या संदर्भातच आमचे गटनेते गौरी मंदार पाडे यांनी 4/6/2026 रोजी त्यांना कोपरगाव शहरामध्ये जे चेंबर झाले तर त्यांची माहिती विचारली का कुठं कुठं झाले काय। त्यांनी सांगितलं नगराध्यक्षांनी की आम्ही 7.5चे चेंबर टाकले। तर त्या संदर्भात पाडेंनी जे विचारलं त्यांना का कोणत्या भागात किती किती चेंबर टाकले, तर नगरपालिकेने ही अशी माहिती दिली का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही। त्यांनी पत्र दिले। तर अध्यक्षांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली 100 दिवसाचा हे केला, त्यांनी सांगितलं का 7.5चे ढापे टाकले। आता ही तर माहिती नगरपालिकेची, ती नगरपालिकेने सांगितलेली माहिती का आम्हाला ही माहिती उपलब्ध नाही, तुम्हाला नंतर सांगतो काय पत्रकारमध्ये सांगितलं त्यांनी, तुम्हाला सांगतो ते। तर याच्यामध्ये आम्हाला असं दिसतं की नगरपालिकेने माहिती दिली का आम्हाला माहिती, अध्यक्ष म्हणताय का 7.5चे ढापे टाकले। याच्यामध्ये आम्हाला काहीतरी भ्रष्टाचार दिसतो। नगर परिषद जे नगराध्यक्षांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यात आमचे मित्र वाल्मिक लहिरे यांनी सांगितलं का आम्ही कोपरगाव नगर परिषदमध्ये आमचे गटनेते गौरी मंदार पहाडे यांनी जी माहिती मागितली का नगराध्यक्षांनी सांगितलं आम्ही 7.5चे ढापे टाकले, परंतु नगरपालिकेने आम्हाला माहिती दिली की त्याचं आमच्याकडे अधिकृत काहीच माहिती नाही। आणि कोपरगाव नगरीचे नगराध्यक्ष यांनी जी पत्रकार परिषद घेतली ते माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांनी जे कामं मंजूर करून आणले शहरासाठी त्या कामावरच त्यांनी घेतली। राहिला आमच्या या 100 दिवसात आरोग्याचा प्रश्न असन, लाईटीचा प्रश्न असन, पाण्याचा प्रश्न असन, या मुद्द्यावर कोपरगाव नगरपालिका सपशेल फेल झाली आहे। आणि 100 दिवसात कोपरगाव नगरपालिकेचे असं कोणतंही भरीव ठोस काम या कोपरगाव शहरासाठी केलेलं नाही।
कोपरगावकरांसाठी HM राजपाल घेऊन आले आहेत अधिक मास निमित्त भन्नाट धोंडा ऑफर. खरेदी करा, चक्र फिरवा आणि बक्षिसे जिंका. बक्षिसांमध्ये मिळवा सुंदर साड्या, टी-शर्ट, बेडशीट, सॉक्स, ओढणी. 100 ते 200 रुपयांपर्यंत डिस्काउंट गिफ्ट्स. HM राजपाल तर्फे आपल्या ग्राहकांसाठी प्रेमाची खास भेट. विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा. HM राजपाल, येवला रोड, कोपरगाव.